नमस्कार विद्यार्थी. कसे आहात सर्वजण? मजेत ना? हो. त्या नागरिक शास्त्राच्या ऑनलाईन तासिकेला मी श्रीमती नेतम आणि माझ्या सहकारी शिक्षिका श्रीमती तायडे आणि श्रीमती टेकवडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहोत. बघा, शाळा बंद आणि शिक्षण सुरू राहण्यासाठी आपल्या महानगरपालिकेने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच खूप छान आहे आणि त्याचा तुम्ही उत्तम प्रकारे लाभ घेतला पाहिजे. तर आज पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजचा सुविचार बघूया. आजचा सुविचार आहे, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. कोण सांगेल मला या सुविचाराचा अर्थ? सांगता येईल का? तर आपण बऱ्याच वेळा भावनांना जास्त महत्त्व देतो आणि ते दिलंही पाहिजे. पण काही वेळा असे प्रसंग असतात किंवा आपण आता ज्या महामारीतून, कोरोनासारख्या महामारीतून आपण जात आहोत, तेव्हा काही जे अत्यावश्यक सेवेतील लोक आहेत आपले, डॉक्टर, नर्सेस यांना आपल्या घरातील कामं किंवा घरातील मुलांच्या बाबतीत त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या बाजूला ठेवून या महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी, कर्तव्य बजावण्यासाठी प्रसंगी सर्व भावना बाजूला ठेवून कामावर दाखल व्हावं लागतं. तर असं हे कर्तव्य जे आहे, हे या ठिकाणी श्रेष्ठ ठरतं. आणि आज आपण आजच्या नागरिक शास्त्राच्या तासाला जो आपला शेवटचा धडा आहे, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य, यामध्ये आपण त्या कर्तव्यांची माहिती घेणार आहोत. तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, ती कोणती आहे, ते सर्व आपण बघणार आहोत. तर हे पाहण्याआधी आपण मागच्या तासिकांमधून मूलभूत हक्कांविषयी विचार केला. संविधानाने आपल्याला दिलेले हक्क, त्याचा विचार आपण किंवा त्याचा अभ्यास केला. तर आता मी बघणार आहे की तुम्हाला हे हक्क, मूलभूत हक्क जे आपल्याला संविधानाने दिलेले आहेत, ते लक्षात आहेत का? ते या ठिकाणी जे चित्र आहेत, त्या चित्रानुसार तुम्ही मला सांगायचं आहे की चित्रातून दर्शवलेला मूलभूत हक्क कोणता आहे? हं? तर एकेकाने एका वेळेस उत्तर द्या. मला सांगा, पहिल्या चित्रातून आपल्याला कोणता हक्क लक्षात येतो? पाण्याचा. सगवा पाणी वाचवा. पाण्याचा हक्क आहे. मूलभूत हक्क कोणते आहेत आपले? जगण्याचा. मूलभूत हक्क कोणते आहेत? सर्वात प्रथम सगळ्यांनी मला हे सांगा की आपण जे मूलभूत हक्क शिकलो ते कोणते आहेत? समानतेचा हक्क, अगदी बरोबर. स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, संविधानाने केलेला हक्क बरोबर. आणि मग आता पहिल्या चित्रातून तुम्हाला कोणता हक्क लक्षात येतो? सांगा पाहू. समानतेचा हक्क. अगदी बरोबर. समानतेचा हक्क या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. म्हणजे सर्व नागरिकांना पाणी जे आहे किंवा पाणवठ्यावरती सर्वांना पाणी मिळवण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर खाली जे चित्र आहे त्याच्या खाली तो सुद्धा समानतेचा हक्क आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा मुलगी असा भेद करता कामा नये. भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. हा स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपल्याला एकूण 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत. त्यापैकी हे एक आहे की भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. त्याखाली असलेल्या चित्रामध्ये
कोणतं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला? संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे ही स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येणारी 2 स्वातंत्र्य आपल्याला इथे दिसत आहेत. त्यानंतर या तिसऱ्या चित्रामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क कोणता येईल? शोषणाविरुद्धचा हक्क. अगदी बरोबर. शोषणाविरुद्धचा हक्क. दुर्बल घटकांचं जे शोषण होतं काही वेळा त्यामध्ये बालिका आणि बालक हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसतायत. तर हा आहे शोषणाविरुद्धचा हक्क. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं शोषण होत असेल तर तिला शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा हक्क दिलेला आहे. त्यानंतर पुढे आणखीन काही हक्क आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा आपल्याला दिसतंय की भारताचा नकाशा आहे आणि आपल्या देशात अनेक धर्माचे म्हणजे जवळ-जवळ सर्वच जगामध्ये जे धर्म आहेत, त्या सर्व धर्माचे लोक भारतामध्ये एकोप्याने राहतात. आणि म्हणून आपल्या संविधानाने एक फार महत्वाचा हक्क या ठिकाणी दिलेला आहे. सांगता येईल का तुम्हाला कोणता हो तो? टीचर आस्था सांगू. बोल, बोल. बोल. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. अगदी बरोबर. मग धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय? हक्क म्हणजे प्रत्येक धर्मातील लोकांना त्यांच्या आस्थेप्रमाणे पूजा अर्चा करता येते. अगदी बरोबर. स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य. हा, तर या धार्मिक स्वातंत्र्याने कोणता हक्क दिलेला आहे की व्यक्तीला त्याच्या धर्मानुसार पूजा, अर्चा, उपासना हे करण्याचं स्वातंत्र्य त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खाली असलेल्या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या राज्यातील परंपरा किंवा नृत्य आणि सांस्कृतिक गुढीपाडवा साजरा करणे. गुढीपाडवा साजरा. गुढीपाडवा साजरा करणे हक्क. हा, तर तो हक्क नाही. या ठिकाणी हा हक्क कोणता आहे माहित आहे तुम्हाला? बघा वेगवेगळी संस्कृती या ठिकाणी सांस्कृतिक स्वातंत्र्य. सांस्कृतिक. हा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की संविधानाचं चित्र आहे आणि त्याबरोबर आलेले काही हक्क आहेत. तर हा हक्क सांगता येईल तुम्हाला कोणता आहे तो? हो टीचर. संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क. अगदी बरोबर. छान. शाबास आथा. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. तर यामध्ये न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आणि शासनाला कुणालाही कारणाशिवाय अटक करता येत नाही असे वेगवेगळे हक्क हे संविधानाने नागरिकांना दिलेले आहेत. तर मला खूप आनंद झाला तुम्ही सगळे हक्क व्यवस्थित लक्षात ठेवले आहेत. म्हणजे हा पाठ शिकून झाल्यानंतर पण आता बराच वेळ उलटल्यानंतर पण तुम्ही मागील भागाची व्यवस्थित उजळणी किंवा व्यवस्थित अभ्यास केलेला यावरून दिसून येतो. तर असे हे जे संविधानाने आपल्याला हक्क दिले आहेत त्याचा आपण अभ्यास केला आणि त्यातून नागरिकांना कोणते हक्क आहेत ते आपल्याला समजलं. इतकंच नाही तर या हक्कांना न्यायालयाचं म्हणजे कायद्याचं संरक्षण असतं हे सुद्धा आपण या मागच्या पाठांमधून शिकलो. आणि या मूलभूत हक्कांचं प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काय महत्व आहे हे सुद्धा आपल्याला समजलं. म्हणजे व्यक्तिगत जीवन म्हणा किंवा सार्वजनिक जीवनात सुद्धा या सर्व मूलभूत हक्कांचं खूपच महत्व आहे आणि ते आपण मागच्या पाठांमधून शिकलोय. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण मार्गदर्शक तत्व म्हणजे काय आणि ती कोणती आहेत ते बघणार आहोत. तर हे जे मूलभूत हक्क आहेत हे मूलभूत हक्क शासनाच्या म्हणजे सरकारच्या अधिकारावर निर्बंध घालतात म्हणजे काही बंधनं आणतात. आणि ही बंधनं कोणती आहेत तर साधारणपणे आपण जेव्हा हे मूलभूत हक्कांचा विचार करतो
त्याच वेळेस आपल्याला ह्या निर्बंधांचा किंवा बंधनांचा आढावा घेता येतो किंवा ती बंधनं आपल्याला समजतात. तर वरच्या चित्रांमध्ये जर आपण बघितलं, तर या ठिकाणी काही वेळा म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या अनिष्ट प्रथा परंपरा होत्या भारतामध्ये, त्या लक्षात घेऊन संविधानकारांनी शासनावर मूलभूत हक्कांच्या माध्यमातून काही निर्बंध घातलेले आहेत. जसं शासनाला नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करता येत नाही, म्हणजे करू नयेच असं हे बंधन आहे. तर यामधून आणि आपल्या देशात तर वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या जातीचे आणि स्त्री-पुरुष असे अनेक भेद पूर्वीच्या काळी होते आणि त्याचा परिणाम व्यक्तीचा विकास होऊ शकत नव्हता आणि म्हणूनच हा जो निर्बंध आहे की शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा आणि लिंग यावर आधारित भेद करू नये हा फार महत्वाचा असं निर्बंध किंवा बंधन घातलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा निर्बंध असा आहे की कोणालाही कायद्यापुढील समानता आणि कायद्याचं संरक्षण, समान संरक्षण जे प्रत्येकाला मिळालेलं आहे, संविधानाने दिलेलं आहे, ते नाकारता कामा नये. शासनाने अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीला कायद्याचं संरक्षण नाकारता कामा नये, नाकारू नये. म्हणजेच काय? तर एखाद्या व्यक्तीला जर त्याच्यावर अन्याय होत आहे असं वाटलं तर ती व्यक्ती न्यायालयात न्याय मागू शकते. त्यानंतर तिसरा निर्बंध असा आहे की कोणत्याही व्यक्तीचं जीवित हिरावून घेऊ नये. याचा अर्थ काय? की एखाद्या व्यक्तीला पुराव्याशिवाय किंवा विनाकारण तुरुंगात टाकता येत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे असे अनेक कायदे आहेत की व्यक्तीवरती एखादा समजा त्यांच्या विरोधात कुठली तक्रार आली तरी सुद्धा त्याला लगेचच तुरुंगात डांबता येत नाही. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीचं जीवित हिरावून घेण्याचा अधिकार हा शासनाला दिलेला नाही. म्हणजे तो त्यांच्यावर असलेला निर्बंध आहे. हे मूलभूत हक्कातून आलेले निर्बंध आहेत. आणि पुढचा निर्बंध म्हणजे धार्मिक कर लादू नये. धार्मिक स्वातंत्र्य मात्र आहे सगळ्यांना. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा फार महत्वाचा हक्क असला तरी सुद्धा सरकार किंवा कोणी व्यक्ती सुद्धा धार्मिक कर गोळा करू शकत नाही आणि विशेषतः शासन अशा प्रकारचे धार्मिक कर लादू शकत नाही. त्यांनी ते लादू नयेत असे निर्बंध हे या मूलभूत हक्कांच्या मुळे शासनावर आलेले आहे. शिवाय शासनाने काय करावं म्हणजे सरकारने राज्यकारभार करत असताना शासनाने काय करावं आणि काय करू नये, काय करू नये हे आपण थोडक्यात बघितलं. हक्कांच्या मूलभूत हक्क दिल्यामुळे शासनाने काय करू नये म्हणजे त्यांचे निर्बंध आपण बघितले. पण शासनाने राज्यकारभार करत असताना नागरिकांच्या कल्याणाच्या दृष्टीने काय करावे याविषयीच्या सूचना सुद्धा संविधानामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. चा हेतू म्हणजे उद्देश. तर संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्ट स्पष्ट केलेली आहेत ती प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन म्हणजे बघा आपण संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करतो ज्यावेळेस परिपाठामध्ये आपण संविधानाच्या उद्देशिकेचं जेव्हा वाचन करतो त्यामध्ये आपल्याला काही महत्वाची उद्दिष्टे आपण त्यामध्ये बघितलेली आहेत आणि ह्या उद्दिष्टांचं ही उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने जे मार्गदर्शन केलेलं आहे संविधानामध्ये
त्या मार्गदर्शनांच्या मार्गदर्शन म्हणजे सूचना आहेत आणि त्या सूचना म्हणजेच मार्गदर्शक तत्वे आहेत. बरं, उद्देशिकेत कोणती महत्वाची उद्दिष्टे सांगितली आहेत? कोण सांगेल का मला? आहे टीचर. हां, उद्देशिकेतील योजना महत्वाची कराव्यात याच बाबतच्या सूचना संविधानाने दिल्या आहेत. योजना उद्दिष्ट कोणती आहेत उद्देशिकेतील? सांगता येईल तुम्हाला? योजना कराव्यात याबाबत ज्या सूचना संविधानाने दिल्या आहेत. नाही, नाही बाळांनो, मी काय विचारते, की उद्देशिकेत आपण जी उद्दिष्ट बघितली आहेत, अगदी सुरुवातीच्या पाठामध्ये. तुम्ही उद्देशिका आठवा बघून. आपण जे उद्देशिकेचं वाचन करतो की नाही, आम्ही भारताचे सर्व लोक, सर्व नागरिक, भारताचे एक सार्वभौम. आठवतंय का? समाजवादी, सार्वभौम धर्मनिरपेक्ष. राज्य, समाजवादी राज्य, धर्मनिरपेक्षचे राज्य, लोकशाहीचे राज्य, आणखी गणराज्य. गणराज्य. अगदी बरोबर. यामध्येच काही उद्दिष्ट दिलेली आहेत. आठवतायत? ठळक अक्षरातली ती उद्दिष्ट आहेत. न्याय आणि त्या न्यायामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय. तसेच सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, न्याय, स्वातंत्र्याचा न्याय, स्वातंत्र्य, राजकीय न्याय, समता, न्याय, समता आणि राजकीय न्याय, बंधुता. बंद. न्यायाचे जे प्रकार झाले, त्यापुढे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तर उद्देशिकेतील महत्वाची जी उद्दिष्ट आहेत ती म्हणजे न्याय, न्यायाचे तीनही प्रकार, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही जी उद्दिष्टे आहेत ती साध्य होण्याच्या दृष्टीने ज्या सूचना किंवा जे मार्गदर्शन संविधानाने केलेलं आहे त्या सूचनांनाच मार्गदर्शक तत्व असं म्हटलं. आता आपण पुढे बघणार आहोत की ही मार्गदर्शक तत्वे संविधानामध्ये समाविष्ट का करण्यात आली किंवा मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्याचं कारण काय? संविधानामध्ये अशा प्रकारे ही तत्व किंवा हे मार्गदर्शक सूचना द्याव्याशा संविधानकारांना का वाटलं? तर बघा, आपला भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला, भारत कधी स्वतंत्र झाला? भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947. अगदी बरोबर, 15 ऑगस्ट 1947. आणि त्यापूर्वी भारतावर कोणाचं राज्य होतं? ब्रिटिशांचं. इंग्रजांचं. अगदी इंग्रजांचं. इंग्रजांचं किंवा ब्रिटिशांचं राज्य त्यापूर्वी आपल्या देशावर होतं. मग जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा समोर अनेक मोठी आव्हानं होती. उदाहरणार्थ भारतामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याचं, तसंच सुरळीतपणे राज्यकारभार करण्याचं अतिशय मोठं आव्हान हे त्या वेळच्या राज्यकर्त्यांसमोर होतं. म्हणजे संबंध देशासमोर ते होतं. शिवाय देशामध्ये काही समस्या सुद्धा होत्या. कारण इंग्रजांनी 1-2 नाही किंवा 10-20 नाही, जवळ-जवळ 150 वर्ष या देशावर राज्य केलं. आणि त्या काळामध्ये त्यांनी जशा काही सुधारणा केल्या, तसंच या देशातील बऱ्याच उद्योगधंद्यांचा ऱ्हास त्या काळामध्ये झाला. देशातील संपत्तीचा ऱ्हास म्हणजे आधीच्या काळामध्ये आपल्याकडे खेडी अतिशय स्वयंपूर्ण होती. म्हणजे खेड्यातल्या लोकांच्या गरजा खेड्यातच भागवल्या जात होत्या. कारागीर संपन्न होते आणि आर्थिकदृष्ट्या भारत हा अतिशय समृद्ध असा देश होता. पण ब्रिटिशांच्या नंतर अशा प्रकारे देशातील संपत्ती आणि उद्योगधंद्यांचा ऱ्हास होत गेला आणि मग अशा वेळेस देशामध्ये दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता ह्या मोठ्या समस्या होत्या आणि या समस्या तशाच ठेवून देशाचा विकास होणं किंवा देशाची प्रगती होणं हे अशक्य होतं. म्हणून
देशासमोर असलेल्या या समस्या, गरिबी किंवा दारिद्र्य, मागासलेपणा वेगवेगळ्या बाबतीमध्ये होता. आणि निरक्षरताचा हा एक मोठा प्रश्न होता. आणि हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी दूर करून, ह्या सगळ्या समस्या दूर करून देशाची घडी नीट बसवण्याची आवश्यकता होती. म्हणजे राष्ट्र बांधणीचं कार्य करायचं होतं. म्हणजे संपूर्ण देशात ह्या सगळ्या ज्या काही समस्या होत्या त्या दूर करून देशाला एका प्रगतीच्या मार्गावर आणण्याचं उद्दिष्ट राज्यकर्त्यांसमोर होतं. मग त्यासाठी नवीन धोरणं आखणं आवश्यक होतं. आणि त्या धोरणांची फक्त धोरणं आखून चालत नाही, तर त्या धोरणांची अंमलबजावणी होणं किंवा ती करणं हे एक मोठं आव्हान राज्यकर्त्यांसमोर होतं. थोडक्यात लोकांच्या कल्याणाचं, नागरिकांच्या कल्याणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट राज्यकर्त्यांना तिचे तुमचा माईक बंद आहे. तिथे तुमचा माईक बंद आहे. करायचे होते. आणि त्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही पातळीवरच्या सरकारांनी, कारण आपली संघराज्य पद्धती आहे, ह्या दोन्ही पातळीवरील सरकारांनी किंवा शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावं, प्राधान्यक्रमाने कोणते विषय आधी घ्यावेत आणि लोककल्याणासाठी कोणत्या योजना राबवाव्यात, कोणत्या उपाययोजना कराव्यात, हे या मार्गदर्शक तत्वांच्या द्वारे संविधानातून स्पष्ट केलं गेलं. आणि ही संविधानाने जी मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत, त्या संविधानातून त्यांनी संविधानकारांनी ही तत्व जे आहेत ते राज्यांच्या धोरणांचे आधार बनवले. या तत्वांना राज्यांच्या धोरणाचं आधार बनवलं आणि त्या प्रत्येक मार्गदर्शक तत्वाच्या सहाय्याने राज्याने आपल्या धोरणांसाठी एक एक विषय घ्यावा. तसा एक विषय राज्याच्या धोरणासाठी एक एक विषय देण्यात आलेला आहे. आणि त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी संविधानकारांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. बरं, ही सर्व धोरणे एकाच वेळी आणि एकदम राबवायची असल्यामुळे त्यासाठी खूप मोठं आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी ही सर्व मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाही, तर राज्यांनी हळूहळू परंतु ठामपणे या मूलभूत हक्कांची मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी ठामपणे करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मग आता याच्यातील काही मार्गदर्शक तत्वे आपण इथे बघणार आहोत. अशी मार्गदर्शक तत्वे खूप आहेत आणि त्यासाठी असलेली काही कलमं सुद्धा संविधानामध्ये दिलेली आहेत. तसंच वेळोवेळी झालेल्या घटना दुरुस्तींनी काही मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. परंतु आपण या ठिकाणी फक्त महत्त्वाची मार्गदर्शक तत्व जी आहेत ती बघणार आहोत. तर सर्वप्रथम शासनाने उपजीविकेचं साधन सर्व व्यक्तींना, सर्व नागरिकांना उपलब्ध करून द्यावं. त्यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. म्हणजे इथेही समानतेचा विचार केलेला आहे. उपजीविकेचं साधन म्हणजे काय? तर देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचं उदरभरण करण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करता येतील त्या शासनाने कराव्यात. आणि अशा प्रकारे मग रोजगार
निर्मिती त्यामध्ये करण्यात येते. मग रोजगार देताना ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे, हा भेदभाव केला जाऊ नये, असं हे मार्गदर्शक तत्व सांगतं. तसेच स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता आणण्याच्या दृष्टीने त्यांना दिलं जाणारं जे वेतन असतं, ते समान कामासाठी समान वेतन दिलं जावं, असं एका मार्गदर्शक तत्वातून सांगण्यात आलेलं आहे. बघा, आपण काही वेळा बघतो, की बऱ्याच ठिकाणी स्त्री आणि पुरुष दोन्ही घटक त्या ठिकाणी काम करत असतात. परंतु एक करत असताना म्हणजे समान काम करत असताना काही वेळा काही त्यांना कमी वेतन दिलं जातं. आणि त्यांना मात्र वेतन जास्त दिलं जातं. तर हे होता कामा नये. म्हणजेच इथे सुद्धा आपण समानतेचा विचार संविधानकारांनी केलेला आहे, की वेतन देताना सुद्धा काय केलं पाहिजे? समानता आणली पाहिजे. एकच काम करणार, परंतु वेतन मात्र वेगवेगळं. तर हे अन्यायकारक असल्यामुळे अशा प्रकारचं मूलभूत तत्व या ठिकाणी मार्गदर्शक तत्व या ठिकाणी संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. तसेच लोकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना शासनाने कराव्यात, असं एक मार्गदर्शक तत्व आहे. आणि त्यानुसार आपण आज बघतो, की आपल्या देशामध्ये अनेक साऱ्या उपाययोजना आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आहेत. व्यवस्थित अशी प्राथमिक आरोग्य केंद्र गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याशिवाय जिल्हा रुग्णालय, तालुक्यात असणारे कुटीर रुग्णालय, हे सगळं आपल्याला या ठिकाणी या मार्गदर्शक तत्वामुळे झालेले दिसून येतात. तसंच आजच्या काळामध्ये आपण बघतोय, की कोरोनासारख्या साथीच्या संपूर्ण जग जेव्हा अ, हैराण झालेलं आहे, ग्रासलेलं आहे, अशा वेळेस भारताने भारताच्या जी पंचायती राज व्यवस्था आहे, तिच्या माध्यमातून अगदी गावापासून शहरापर्यंत आणि केंद्र शासनापर्यंत सर्वांनीच ग्रामपंचायतीपासून केंद्र शासनापर्यंत सर्वांनी याच्यामध्ये खूप मोठं काम, मोठी कामगिरी केली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याकडे लस ही किंवा लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. तर हे एक मार्गदर्शक तत्व असल्यामुळे संविधानातूनच ह्या मार्गदर्शक तत्वाचा अंतर्भाव झाल्यामुळे अशा प्रकारच्या आरोग्याच्या उपाययोजना, आरोग्याच्या सोयी, सुविधा ह्या देशामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आहे महत्वाचं मार्गदर्शक तत्व म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणं. पर्यावरणाचं रक्षण म्हणजेच काय? तर आपल्याला माहित आहे, की पर्यावरणाचा जर समतोल ढासळला, तर खूप मोठ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. जसं आज आपल्यापुढे प्रदूषण आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आपण अ, बघतोय, की जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे आणि जमिनीचं प्रदूषण म्हणजे माती, मृदेमध्ये झालेलं प्रदूषण, ही वेगवेगळ्या प्रकारची जी प्रदूषणं आहेत, त्याचा परिणाम, त्याचे दुष्परिणाम हे मानवी जीवनावर आणि एकूणच सजीव सृष्टीवर होत आहेत. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचं एक हे कर्तव्य आहे, की पर्यावरणाचं रक्षण केलं जावं. जरी मार्गदर्शक तत्व असलं, तरी ते एक कर्तव्य सुद्धा आहे. आणि त्या मार्गदर्शक तत्वातूनच आपल्याला या कर्तव्याची सुद्धा परिपूर्ती करायची आहे. तर आपण प्रत्येकाने झाड लावणं, हल्लीच आपण माझी वसुंधरा या उपक्रमातून हरित शपथ घेतली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यानुसार आपण सगळेजण पर्यावरणाचं रक्षण करणार आहोत, अशी मला खात्री आहे. त्याच्यानंतर पुढचं जे मार्गदर्शक तत्व आहे, ते म्हणजे आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची जी ठिकाणं आहेत, म्हणजेच स्मारकं, वास्तू, वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू, ज्यांना आपण इतिहासाच्या अभ्यासाची साधनं म्हणून, भौतिक साधनं म्हणून ज्यांचं खूप सारं महत्त्व आहे, अशी ऐतिहासिक साधनं, स्मारकं, वास्तू, त्यामध्ये पुतळे असतील, ताजमहालसारखं
जगातील आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असेल. अशा अनेक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा तर गड किल्ल्यांचंच राज्य आहे. किल्ले या सगळ्यांचं आपण काय केलं पाहिजे? संरक्षण केलं पाहिजे. आपण करणारच सर. आहोत. पण मार्गदर्शक तत्वातून शासनावरती ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. तर हेही एक मार्गदर्शक तत्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसंच समाजामधील जे दुर्बल घटक आहेत किंवा वंचित घटक आहेत, त्यांना उदाहरणार्थ महिला, बालक यांना विशेष संरक्षण देऊन त्यांच्या विकासाची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, असं एक तत्व, मार्गदर्शक तत्व संविधानकारांनी दिलेलं आहे. मग त्यासाठी आरक्षण म्हणजेच मागासलेला समाज असेल, महिला असतील, बालकं असतील, तर यांच्यासाठी विशेष उपाययोजना आणि त्यामधली एक उपाययोजना म्हणजेच आरक्षण. आरक्षणामुळे त्यांना आपला विकास साधण्याची संधी उपलब्ध होत असते आणि ह्या संधी शासनाने करून द्याव्यात, शासनाने उपलब्ध करून द्याव्यात, ही जबाबदारी या मूलभूत मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून संविधानकारांनी शासनावर म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्ही पातळीवरच्या सरकारांवर टाकलेली ही जबाबदारी आहे. तसंच वृद्धापकाळ, अपंगत्व आणि बेकारी ह्या ज्या समस्या आहेत, यापासून नागरिकांचं संरक्षण करावं, म्हणजे सामाजिक सुरक्षा ही त्यामध्ये आपण म्हणू शकतो. मग वृद्धापकाळ म्हणजे काय? बघा, आज आपण बघतो की गाडीतून किंवा बसमधून जाताना ज्येष्ठ नागरिकांसाठी सीट किंवा जागा ह्या राखीव ठेवलेल्या असतात किंवा अपंगांसाठी सुद्धा बसमध्ये, ट्रेनमध्ये राखीव जागांची सोय केलेली असते आणि मग त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितरित्या प्रवास करता येतो. तसंच वृद्धांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांमध्ये सुद्धा सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांना 3/4 किंवा काही वेळा अर्ध तिकीट हे त्यांच्याकडून घेतलं जातं. तर हे सुद्धा मार्गदर्शक तत्वामुळे शासनाने करावं. मार्गदर्शक तत्वाच्या आधारे अशा प्रकारची सुविधा द्यावी आणि ती देण्यात आलेली आहे. तसंच अपंग व्यक्तींसाठी त्यांना जर रोजगार उपलब्ध नसेल, तर त्यांच्यासाठी त्यांना अपंग भत्ता हा सुद्धा देण्यात येतो. हेही मार्गदर्शक तत्वामध्येच सांगितलेली गोष्ट आहे. तसंच काही वेळा बेकारी. तर बरंच शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा जेव्हा रोजगार मिळत नाही, अशा वेळेस व्यक्तीला नैराश्य येऊ शकतं. मग त्यांना जी बेकारीची समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यासाठी शासनाने त्यांना काही भत्ता किंवा काही संरक्षण म्हणून त्यांना मासिक भत्ता देण्याचं ची योजना ही आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा देशातही त्या ची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसते. फक्त त्यासाठी काय करावं लागतं, की जी कोणी बेरोजगार व्यक्ती असेल, तिला आपलं नाव त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असं जे अशी एक संस्था शासनाने निर्माण केलेली आहे, त्या ठिकाणी त्या व्यक्तीला आपलं नाव नोंदवावं लागतं आणि मग त्यांना तशा प्रकारची आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर हेही एक मार्गदर्शक तत्व आहे आणि यामधलं शेवटचं मार्गदर्शक तत्व म्हणजे भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा करावा. शासनावर ही एक जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आपल्याला या चित्रातून दिसतंय
की भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात आणि त्या धर्मातील वेगवेगळ्या परंपरा किंवा त्यांच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं पालन करतानाच त्यांनी देशाने किंवा संविधानाने जे सांगितलेलं आहे की समान नागरिक कायदा. जो नागरी कायदा आहे तो सर्वांसाठी समान असेल. अशा समान नागरी कायद्याचं किंवा कायदा हा शासनाने करावा ही जबाबदारी संविधानाने शासनावरती सोपवलेली आहे. मग प्रत्येक राज्याने, कारण आपलं संघराज्य पद्धती आहे, आपल्याकडे 28 घटक राज्य आहेत. मग ही प्रत्येक राज्यांवर टाकलेली जबाबदारी आहे. मूलभूत हक्कातून तर निर्बंध आणलेले आहेत, पण मार्गदर्शक तत्व जी आहेत त्यामध्ये त्या तत्वांच्या आधारे ह्या उपाययोजना शासनाने, राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने कराव्यात अशी संविधानकारांची अपेक्षा आहे. आता आपण या ठिकाणी बघितलं की मूलभूत हक्क जे आहेत हे बंधनकारक आहेत. शासनाला म्हणजे मूलभूत हक्कांच्या विरोधात नागरिक न्यायालयात जाऊ शकतात. समजा हक्क त्यांना मिळाले नाहीत तर. पण मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं एक विधान केलं जातं. याचं कारण म्हणजे मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना आवश्यक ती स्वातंत्र्य मिळालेली आहेत आणि मार्गदर्शक तत्वामुळे काय झालं आहे तर देशामध्ये लोकशाही रुजावी, लोकशाहीची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे पोषक वातावरण निर्माण करतात. तर मार्गदर्शक तत्वे ही एक प्रकारे मूलभूत हक्कच असतात. परंतु ही तत्वे जर शासनाने राबवली नाही तर त्या विरोधात न्यायालयात आपण जाऊ शकत नाही. न्यायालयात दाद मागता येत नाही. मात्र यामध्ये एक फरक असा आहे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये की हक्कांच्या विरोधात जर आपल्या हक्क डावलले गेले तर आपल्याला त्या विरोधात न्यायालयात जाता येईल. मार्गदर्शक तत्वांच्या बाबत आपण हे करू शकत नाही. हा फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तसंच ही मार्गदर्शक तत्वे शासनाने राबवावीत यासाठी मात्र आपण वेगळ्या प्रकारे, वेगळ्या मार्गाने शासनावर दबाव आणू शकतो. न्यायालयात जाण्याचा अधिकार आपल्याला दिला नाहीये मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत. मात्र मार्गदर्शक तत्व राज्य शासनाने म्हणा किंवा केंद्र शासनाने राबवायलाच हवीत यासाठी आपण वेगळ्या प्रकारे, वेगळ्या मार्गाने नागरिक त्या ठिकाणी दबाव आणू शकतात. तर आज आपण आजच्या पाठामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघितल्या? तर सर्वप्रथम आपण आधी शिकलेल्या मूलभूत हक्कांची उजळणी केली आणि त्यानंतर मूलभूत हे हक्क जे आहेत त्यामुळे शासनावर कोणते निर्बंध आलेले आहेत त्याची सूची बघितली. तसेच मार्गदर्शक तत्व म्हणजे काय याची माहिती घेतली. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतापुढे कोणते आव्हाने होती, कोणत्या समस्या होत्या त्याचाही विचार केला आणि मार्गदर्शक तत्वांचा संविधानामध्ये समावेश करण्याचं कारण काय किंवा का करण्यात आली हे पाहिलं आणि त्यामध्ये येणारी महत्वाची मार्गदर्शक तत्व कोणती आहेत अशी 8 मार्गदर्शक तत्व आपण या ठिकाणी आज अभ्यासली आणि मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यांच्यातला परस्पर संबंध म्हणजे ते दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरीही त्याच्यात थोडासा फरक हेही आपण पाहिलं. तर अशा प्रकारे आजच्या या पाठामध्ये आपण मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास केलेला आहे. आता या पाठावर आधारित काही
प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु प्रश्नांची उत्तरं देताना सगळ्यांनी गोंधळ करू नका. एकेकाने उत्तर दिलं तर ते उत्तरही सगळ्यांना समजेल आणि आपल्या वर्गाची शिस्तही बिघडणार नाही. ते तुम्ही जेव्हा चालू नसेल तेव्हा असतं ते. पहिला प्रश्न आहे की शासनावर कोणते निर्बंध असतात? मी सांगू वैष्णवी. बोल बाळा वैष्णवी. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. मग ते कोणते आहेत? कोणते निर्बंध आहेत? आपण सूची टीचर, बघितली आता त्याची. सांगू. हा, सांग. शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये. अगदी बरोबर. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नये. अगदी बरोबर. खूप छान आस्था. खूप सुंदर. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय? मी सांगू धनश्री. हा, बोल धनश्री. संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. अगदी बरोबर. उद्देशिकेत जी उद्दिष्ट स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठीच मार्गदर्शन पर ज्या सूचना आहेत त्याला मार्गदर्शक तत्वे असं म्हटलं जातं. खूप छान धनश्री. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशासमोर कोणते मोठे आव्हान होते? कोण सांगते? मी सांगू धनश्री. धनश्री, चिन्मयीला दे ना. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची घडी नीट लावणे, पुन्हा देशात राज्य स्थापन करणे समोर आव्हान होतं. अगदी बरोबर. आणखीन कोण प्रयत्न करते? मी धनश्री. टीचर, हा, आस्था बोल. दारिद्र्यात मागलास लेपना निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवण्याची होती. राष्ट्र बांधण्याची कार्य करण्याचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. हा, छान. पण आपल्याला ह्याचं एकदम एका वाक्यात उत्तर जर द्यायचं असेल तर भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्याचं आणि सुरळीत राज्यकारभार करण्याचं एक मोठं आव्हान देशासमोर होतं. हे थोडक्यात आणि एका वाक्यातलं उत्तर आपण देऊ शकतो. आणि तुम्ही जे सांगितलं तेही बरोबरच आहे, कारण ती त्या सगळ्याच समस्या होत्या आणि ते एक आव्हानच होतं. ह्याच्या पुढचा प्रश्न. संविधानातील मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत? ही तत्वे आता जी स्पष्ट केली 8 आहेत. मी सांगू वैष्णवी. एकेकाने एक सांगितलं तरी चालेल. मी सांगू वैष्णवी. एकेकाने एक सांगा. पियुष, मार्गदर्शक तत्वे बोलतोय आपण. हा, टीचर, राष्ट्र सांगू. प्रत्येक नागरिकांना संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा राजध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. मोठा बाळा, ही कर्तव्य आहेत, मूलभूत कर्तव्य. तिथपर्यंत आपण अजून गेलोच नाही. मी सांगू वैष्णवी. मी सांगू पियुष. वैष्णवी. संविधानात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी काही प्रमुख तत्वे प्रमाणे. मी सांगू उपजीविकेचे साधन. मी सांगू धनश्री सांगू मी. हा, धनश्री बोल. शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद करू नये. स्त्री व पुरुष. एक मिनिट आता. टीचर, मी दुसरं मार्गदर्शक तत्व
मी सांगू हो, वैष्णवी. पुरुष समान कामासाठी समान वेतन द्यावे. ओके. आता पुढचं आणखीन तिसऱ्या मुलाने सांगा. पियुष सांग. पियुष बोलत होता. टीचर ठीक आहे. वैष्णवी वैष्णवी सांगते. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. व्हेरी गुड. त्याच्या पुढचं मार्गदर्शक तत्व कोणतं आहे? पर्यावरणाचे संरक्षण करावे. ओके. छान. राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. अगदी बरोबर. त्याच्या पुढचं समाजातील मार्गदर्शक दुर्बल तत्व? घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. खूप छान. वृद्धापकाळात अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. खूप भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा करावा. अगदी बरोबर. खूप छान. तर अशा प्रकारची ही संविधानातील मार्गदर्शक तत्व आज आपण बघितली आणि उद्याच्या तासिकेत आपण संविधानाने मार्गदर्शक तत्वानुसार काही मूलभूत कर्तव्य आपल्याला दिलेली आहेत ती आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी छानपैकी पाठाचं पाठ ऐकून घेतलात, लक्ष देऊन ऐकलात त्याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद. आभार. थँक यू.